नंबर 1. काही वेळा दीर्घकाळ आजारी असलेली व्यक्ती स्वतःच्या प्रकृतीविषयी फारशी तक्रार करत नाही. घरातील लोक तिला धीर देत असतात. काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल, अजून खूप वर्ष आहेत. पण ती व्यक्ती मात्र शांतपणे वेगळंच काहीतरी सांगते. तिच्या आवाजात घाबरलेपणा नसतो, उलट एक प्रकारचा स्वीकार जाणवतो. कदाचित शरीर दिवसेंदिवस अशक्त होत असल्याची जाणीव तिला होत असते. दीर्घ आजाराशी सामना करताना स्वतःच्या स्थितीचा अंदाजही आलेला असू शकतो. त्यामुळे ती मृत्यूची तारीख जाणते असा अर्थ त्यातून काढता येत नाही. पण तिच्या मनाने परिस्थिती स्वीकारायला सुरुवात केलेली असू शकते. अशा वेळी ती अगदी सहजपणे एक वाक्य बोलून जाते आणि तेच वाक्य नंतर कुटुंबियाच्या मनात वर्षानुवर्षे फिरत राहतं. ते वाक्य असतं, आता माझ्याकडे जास्त वेळ राहिलेला नाही. नंबर 2. आयुष्यभर आपण अनेक माणसांना भेटतो. काही आपल्यासोबत राहतात, काही दूर जातात, काहींशी गैरसमज होतात, तर काही नाती काळाच्या ओघात आपोआप तुटून जातात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या काही व्यक्तींमध्ये अचानक जुन्या माणसांना भेटण्याची तीव्र इच्छा दिसू शकते. अनेक दिवस ज्यांचं नावसुद्धा घेतलं नव्हतं त्यांची अचानक आठवण येते. एखादा दूर राहणारा मुलगा, लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेलेली मुलगी, जुना मित्र किंवा भाऊ, त्यांना फोन करण्याचा आग्रह सुरू होतो. तो कधी येणार? तिला फोन केला का? एकदा सगळ्यांना बोलवा. अशी विचारणा वारंवार होऊ शकते. यामागे गूढ कारण असायलाच हवे असे नाही. गंभीर आजाराच्या काळात जवळच्या माणसांचा सहवास आणि भावनिक सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटू शकते. पण कुटुंबियांच्या दृष्टीने या इच्छेला कधीकधी नकळत निरोपाची छटा प्राप्त होते आणि मग ती व्यक्ती म्हणते, मला सगळ्यांना एकदा शेवटचं भेटायचं आहे. क्रमांक 3. माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसा कमावला, तरी काही जुन्या गोष्टी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम राहतात. आपण कुणाला दुखावलं असेल, एखाद्या व्यक्तीशी अनेक वर्ष बोललो नसेल किंवा रागाच्या भरात असे शब्द बोललो असू ज्याची नंतर खंत वाटली, तर हे अपूर्ण भावनिक हिशोब मनात राहू शकतात. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही लोकांना हे जुने प्रसंग पुन्हा आठवू लागतात. अचानक एखाद्या मुलाचा हात हातात घेऊन ते जुन्या चुकीचा उल्लेख करतात. कधी वर्षानुवर्षे असलेला अहंकार एका क्षणात बाजूला पडतो. त्यावेळी पैसा, प्रतिष्ठा किंवा कोण बरोबर आणि कोण चूक हा प्रश्न लहान वाटू शकतो. नातं महत्त्वाचं वाटू लागतं. त्यामुळे काही व्यक्ती एक अत्यंत साधं पण खोल अर्थ असलेलं वाक्य उच्चारतात. ते वाक्य म्हणजे, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. क्रमांक 4. काही वेळा बदल आणखी सूक्ष्म असतो. व्यक्ती स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा मागे राहणाऱ्या माणसांबद्दल अधिक बोलू लागते. घरातील कोणती जबाबदारी कोण घेईल, आईवडिलांची काळजी कोण घेईल, मुलांना कोण आधार देईल, एखादं अपूर्ण काम कोण पूर्ण करेल, या गोष्टींची ती चर्चा करू लागते. घरच्यांना सुरुवातीला हे बोलणं आवडत नाही. तुम्ही असे का बोलता? तुम्हाला काही होणार नाही असे म्हणून ते विषय बदलतात. पण त्या व्यक्तीच्या मनात कदाचित स्वतःपेक्षा कुटुंबाच्या भविष्याची चिंता मोठी झालेली असते. म्हणून ती वारंवार एखाद्या विश्वासू माणसाला जवळ बोलावून काही जबाबदाऱ्या सांगते. अशा वेळी ऐकू येणारं सर्वात भावनिक वाक्य असू शकतं आणि ते म्हणजे, माझ्यानंतर तुम्ही सर्वांची काळजी घ्या. क्रमांक 5. यानंतरची गोष्ट मात्र अनेक कुटुंबियांना चकित करते. काही शेवटच्या टप्प्यातील रुग्ण वारंवार कुठेतरी जाण्याची इच्छा व्यक्त करतात. रुग्णालयात असलेली व्यक्ती मला घरी घेऊन चला म्हणाली तर ते सहज समजू शकते. पण कधीकधी व्यक्ती स्वतःच्या घरातील पलंगावर असताना सुद्धा मला घरी जायचं आहे असे म्हणू शकते. आपण आधीच घरी आहोत असं सांगितलं तरी ती पुन्हा तेच म्हणते. याचा अर्थ घर हा शब्द नेहमीच एखाद्या गूढ ठिकाणासाठी वापरला जातो असे नाही. गोंधळ, स्मृतीमधील बदल, बालपणीच्या घराची आठवण किंवा मनाला सुरक्षित वाटणाऱ्या जागेची ओढ यामुळे सुद्धा अशी भाषा येऊ शकते. तरी कुटुंबियांसाठी ते वाक्य अत्यंत रहस्यमय वाटते. ते वाक्य म्हणजे, मला आता घरी जायचं आहे. क्रमांक 6.
पण यानंतरचा अनुभव आणखी वेगळा असू शकतो. काही गंभीर आजारी व्यक्ती अचानक खोलीच्या एखाद्या कोपऱ्याकडे पाहतात. चेहऱ्यावर हसू येते आणि अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या जवळच्या व्यक्तीचं ते लोक नाव घेतात. आई आली आहे, बाबा तिथे उभे आहेत किंवा तो मला भेटायला आला आहे असं ते सांगू शकतात. काही एंड ऑफ लाईफ अनुभवांमध्ये मृत नातेवाईकांविषयी स्वप्नासारख्या किंवा दर्शनासारख्या अनुभूती नोंदल्या गेल्या आहेत. दुसरीकडे औषधे, डिलिरियम, झोप जागेपणातील बदल किंवा शरीरातील जैविक बदलांमुळे सुद्धा असामान्य अनुभव येऊ शकतात. त्यामुळे याला निश्चितपणे अलौकिक घटना किंवा मृत्यूची खात्रीशीर खूण म्हणता येत नाही. परंतु त्या क्षणी त्या व्यक्तीसाठी अनुभव अत्यंत खरा वाटू शकतो आणि घरातील लोकांना हादरवून सोडणारं वाक्य असतं, मला आई बाबा दिसत आहेत, ते मला बोलवत आहेत. क्रमांक 7. कधीकधी घरातील लोकांना एक विचित्र गोष्ट जाणवते. गंभीर आजारी व्यक्ती खोलीत शांतपणे पडलेली असते. आजूबाजूला सगळे आपलेच लोक असतात, पण अचानक ती अशा दिशेला पाहून बोलू लागते जिथे प्रत्यक्षात कोणीच नसतं. सुरुवातीला घरच्यांना वाटतं की कदाचित तिने आपल्यापैकीच कोणाला हाक मारली आहे, पण काही क्षणांनी ती पुन्हा तिकडे पाहते, मान हलवते आणि जणू समोर कोणीतरी उभा आहे अशा पद्धतीने उत्तर देते. कधी थोडं थांबा, कधी मी येतो, तर कधी अजून वेळ आहे अशी वाक्य ऐकू येऊ शकतात. हे दृश्य पाहून घरातील लोक घाबरू शकतात, मात्र याचा अर्थ खरोखरच एखादी अदृश्य व्यक्ती समोर आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. गंभीर आजार, ताप, औषधांचा परिणाम, ऑक्सिजनची कमतरता किंवा डिलिरियममुळे व्यक्तीला वास्तवापेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात. तरी त्या व्यक्तीसाठी तो अनुभव खरा वाटत असल्यामुळे ती अत्यंत सहजपणे म्हणू शकते, कोणीतरी मला बोलवत आहे, थांबा मी येतोय. क्रमांक 8. याहूनही विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे काही लोक शेवटच्या काळात भविष्यापेक्षा भूतकाळात जास्त रमू लागतात. समोर मुलं, नातवंड बसलेली असतात, पण त्यांच्या बोलण्यात अचानक 50-60 वर्षांपूर्वीच्या घटना येऊ लागतात. बालपणीचं गाव, जुनं घर, अंगण, शाळेतला मित्र, आईने बनवलेला एखादा पदार्थ किंवा वडिलांसोबत घडलेली एखादी घटना, ज्या गोष्टींबद्दल त्यांनी वर्षानुवर्षे बोललेलं नसतं त्या अचानक त्यांना आठवू लागतात. काही वेळा ते वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळसुद्धा करू शकतात. वृद्धत्व, स्मृतीतील बदल किंवा आजार यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. पण हे ऐकताना कुटुंबियांना एक वेगळीच भावना होते, जणू ती व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या पानांवर पोहोचल्यावर पुन्हा पहिली पानं उघडून पाहत आहे. अशा वेळी तिच्या तोंडून सहज निघतं, आपलं जुनं घर आठवतंय आई, मला तिथे घेऊन जायची. क्रमांक 9. आयुष्यभर माणूस किती गोष्टींच्या मागे धावत राहतो. घर मोठं हवं, पैसा जास्त हवा, वस्तू हव्यात, प्रतिष्ठा हवी, कुणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेलं तर त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे. पण गंभीर आजार शरीराची ताकद कमी करत जातो, तेव्हा काही लोकांचा या गोष्टीमधला रससुद्धा कमी होतो. घरातील लोक एखादी आवडती वस्तू दाखवतात, पैशांची चर्चा करतात किंवा मालमत्तेबद्दल विचारतात, पण ती व्यक्ती उदासीनपणे तुम्ही ठरवा असं म्हणते. कधी स्वतःच्या वस्तू मुलांना किंवा नातवंडांना देण्याबद्दलसुद्धा बोलते. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही आणि याला मृत्यूची निश्चित खूण समजू नये. पण अशा क्षणी एक प्रश्न नक्की पडतो, ज्या वस्तू मिळवण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य खर्च करतो, शेवटी त्यांच्याबद्दलची आसक्ती किती टिकते? आणि त्या व्यक्तीच्या तोंडून एक वाक्य बाहेर येतं, हे सगळं तुम्ही ठेवा, मला आता काहीही नको. क्रमांक 10. कधी बदल शब्दांमध्ये नसतो, तर शब्द कमी होण्यात असतो. कालपर्यंत घरातील प्रत्येक गोष्टीची चौकशी करणारी व्यक्ती अचानक फार कमी बोलू लागते. जेवलात का? कोण आला आहे? किती वाजले? असे नेहमीचे प्रश्नसुद्धा कमी होतात. कोणी काही विचारलं तर फक्त मान हलवणे किंवा 2-3 शब्दांमध्ये उत्तर देणे एवढंच होतं. अनेकदा यामागे कोणतंही रहस्य नसतं. गंभीर आजाराच्या शेवटच्या टप्प्यात शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते, झोप वाढू शकते
आणि बोलणंसुद्धा थकवणारं वाटू शकतं. त्यामुळे अशा व्यक्तींवर सतत बोलण्याचा दबाव टाकण्यापेक्षा तिच्याजवळ शांतपणे बसणंसुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं. कारण काही वेळा तिला शब्दांपेक्षा फक्त आपल्या माणसांची उपस्थिती हवी असते. ती डोळे मिटते आणि हळू आवाजात म्हणते, "मला थोडं शांत बसू द्या, आता बोलायची इच्छा नाही." क्रमांक 11. पण काही वेळा याच्या अगदी उलट घडतं. शांत होण्याऐवजी व्यक्ती अचानक अशा काही गोष्टी बोलू लागते ज्यांचा आजूबाजूच्या परिस्थितीशी काहीही संबंध दिसत नाही. ती म्हणू शकते, "मला स्टेशनवर जायचं आहे. गाडी आली का? दारात कोण उभा आहे?" किंवा अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला खोलीत शोधू शकते. कधी स्वतःचं घर ओळखण्यातसुद्धा अडचण येऊ शकते. अशा गोष्टींना लगेच आध्यात्मिक संकेत समजणं योग्य नाही. अचानक आलेला गोंधळ हा डिलिरियम असू शकतो. संसर्ग, निर्जलीकरण, औषधं, शरीरातील रासायनिक असंतुलन किंवा ऑक्सिजनची कमतरता अशा अनेक वैद्यकीय कारणांमुळे तो होऊ शकतो. विशेषतः अचानक मोठा मानसिक बदल दिसल्यास वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कुटुंबियांना विचित्र वाटणारी वाक्य कधी शरीर मदतीचा संकेत देत असल्यामुळे सुद्धा येऊ शकतात. "मला इथून घेऊन चला, ते लोक माझी वाट पाहत आहे." क्रमांक 12. कल्पना करा, एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून खूप अशक्त आहे. ती नीट बोलत नाही, लोकांना ओळखण्यात अडचण येते किंवा तिचा संवाद जवळजवळ बंद झालेला आहे. घरातील लोकांनीसुद्धा तिच्याशी पुन्हा पूर्वीसारखं बोलता येईल ही अपेक्षा जवळजवळ सोडलेली असते. पण काही कुटुंबीय आणि वैद्यकीय नोंदींमध्ये असे प्रसंग वर्णन केले गेले आहेत की मृत्यूच्या जवळ काही व्यक्तींमध्ये अचानक काही काळासाठी अनपेक्षित मानसिक स्पष्टता दिसते. त्या व्यक्तीने अचानक जवळच्या लोकांना ओळखलं, अर्थपूर्ण संवाद साधला किंवा जुन्या आठवणी स्पष्टपणे सांगितल्या. असे अनुभव नोंदवले गेले आहेत. या घटनेला काही संदर्भात टर्मिनल लुसिडिटी म्हटलं जातं. मात्र ती नेमकी का आणि किती वेळा घडते याबद्दल विज्ञानाकडे अजून पूर्ण उत्तर नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णात हे घडेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही. पण जेव्हा असा क्षण घडतो तेव्हा कुटुंबासाठी तो अविस्मरणीय ठरू शकतो. व्यक्ती अचानक डोळे उघडते, आपल्या माणसाकडे पाहते आणि म्हणते, "तुम्ही सगळे इथे आहात ना? मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं आहे." मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रमांक 13. मृत्यूचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण मृत्यूच्या पलीकडे नेमकं काय आहे याचं निश्चित उत्तर आपल्याकडे नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीर्घकाळ गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या काही व्यक्तींच्या बोलण्यात शेवटच्या टप्प्यात ही भीती कमी झाल्यासारखी जाणवू शकते. कालपर्यंत "मला बरं व्हायचं आहे" म्हणणारी व्यक्ती अचानक अधिक शांत दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटतो. घरामधील लोक मात्र अजूनही आशा धरून असतात. ते म्हणतात, "तुम्ही बरे होणार आहात, काळजी करू नका." पण ती व्यक्ती कदाचित स्वतःच्या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलेली असते. हा मृत्यूचा गूढ पूर्वसंकेत आहे असं म्हणता येणार नाही. दीर्घ आजारानंतर परिस्थितीचा मानसिक स्वीकारसुद्धा त्यामागे असू शकतो. आणि त्या शांततेतूनच एक छोटंसं पण खोल अर्थाचं वाक्य बाहेर पडतं. ते वाक्य म्हणजे, "आता जे होईल ते होऊ दे, मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे." आणि आता या विषयामागे दडलेली कदाचित सर्वात मोठी शिकवण आपण समजून घेऊया. आपण आयुष्यभर उद्याची वाट पाहतो. आई वडिलांसोबत शांतपणे बसायचं आहे, पण ते पुढच्या रविवारी. जुन्या मित्राला फोन करायचा आहे, पण वेळ मिळाल्यावर. एखाद्याची माफी मागायची आहे, पण आधी त्याने बोलावं. मुलाला सांगायचं आहे की मला त्याचा अभिमान वाटतो, पण योग्य वेळ आल्यावर. आणि अशा प्रकारे दिवस महिन्यांमध्ये आणि महिने वर्षांमध्ये बदलतात. एक दिवस असा येतो जेव्हा बोलायचं खूप काही असतं, पण वेळ आणि शरीर दोन्ही साथ देतीलच याची खात्री नसते. म्हणूनच मृत्यूच्या आधी माणूस काय बोलतो यापेक्षा
आपण जिवंत असताना काय बोलत नाही हा प्रश्न कदाचित अधिक महत्त्वाचा आहे. जे बोलायचं आहे ते आजच बोला, कारण उद्याची हमी कोणाकडेच नाही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.